तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही बघू शकता मी बैलगाडीच्या ती आपण बैलासनी जी मागं बांधतात की नाही गाडी असते ती त्याच्या मी खाली बसलेलो आहे सावलीसाठी. तर तुम्ही बघू शकता आपल्या शेतात बैल आलेले आहेत, कारण ही करायचं आहे. काय करायचं आहे ग? हां, ऊस कुळवण्यासाठी आलेले आहेत. तर मी तुम्हाला जवळनं नेऊन तिथं धावतो की आता जवळ आले ते तिथं गेल्यानंतर बी धावतो ऊस कुळवायचं कसं चालू आहे ते. हां, आज खेकडा आहे, उद्या कुळवायचा आहे. तर खेकडा कसा मारते ही बी जवळनं धावतो. तर चला तिथं जा. इथनं पहिलं बाहेर पड. हो का ही मग जवळ जाय त्याशिवाय दिसणार नाही. बघा मित्रांनो, कडला आलेले आहेत बैल. तर आता एकच सरी राहिली. ही बघा इकडची खाते का ते बघ नाही, ऊसच लागेल नुसता. हे बघा वैरून खायला लागले. बरं आज काय काय करायचं आहे आपण? आज हे काय खेकडा डबल मारायला आणि उद्या कुळवायचं. उद्या कवा? 2 दिवसांनी. तर आज मित्रांनो खेकडा मारायचा आहे आणि 2 दिवसांनी कुळवायचा आहे. तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दावीन. तर हे बघू शकता इथं काम केलेलं तुम्हाला दिसत आहे. तर कालच आपण कोंबडी खत टाकलेलं होतं, ते पूर्णपणे मुजलेलं आहे. ते आता ह्याच्याबरोबर बोडाला गेल्यावर चांगलं म्हणजे लागल त्याला. तर हे बघा आता फिरवले, आता ही निघाली तिकडं. जाऊ दे. मारत नाही ना व? हां, नाही मारत. हे बघा मित्रांनो, जाऊ दे. चला चला चला. ही बघा मित्रांनो, पहिला वे की. तर खूप ऊन लागायला लागले. पहिली गोष्ट म्हणजे आता सावलीला जाऊया, गाडी बाजूला लावूया, कारण गाडी उन्हात आहे. आणि आता पेट्रोल पण लय महाग झाले, 3 का 4 रुपये लिटर झाले. त्याच जपून वापरलं पाहिजे. मेन गोष्ट ही आहे. तर पहिली गोष्ट आपण गाडी बाजूला लावूया आणि त्याच्यानंतर सावलीला तिकडे जाऊन आंबो बी जाऊतो तुम्हाला. त्याआधी गाडी सावलीला आहे. बघा इथं गाडी ऊन लागायला लागले. तिकडे कोपऱ्यात नेऊन घेऊन जा. मित्रांनो मम्मीने मी चालू आहे. आबा आलेलं नाही, ती आबा गेली ती देवाला. कुठे गेली ती ग? हां, रेवणसिद्धाला गेली ती. म्हणलं येताना करवंद घेऊन ये. आणलं तर भारीच आहे. तर जरा आता सावलीला बसूया, खूप ऊन आहे. हे बघा भयांच काय चालू आहे. चला चला. होय बा, रोज धुता काय यासनी? रोज धुता यासनी? एवढीच चक्कश काय आहे ती? स्वच्छता आहे, निगा आहे चांगली. मॅट संध्याकाळी मॅटवर असते बसायला बैल. भारी आहे राव. बघा किती एकदम असं वाटतं रोजचे रोज यासनी धुणे बी नाही. दिवसला मारित नाही बघ, त्याच्या मोठं जाऊन बघा. अजिबात ती मारत असं हे काय का दोन्ही बी एकसारखं बघा की मोहर जाऊन तिच्या. तू बघणार पण मारित नाही बघ. आहे नाही मारत ती पण. भारी यांचं अंग मऊ लागते. आणि स्वच्छ असल्यामुळे कसं आहे, हात लावताना बी काय वाटत नाही, चांगलं वाटतं. तर हे बघा मित्रांनो, झाल्यावर तुमची मुलाखत घेऊ. झाल्यावर आता लागली नानाच्यात बी घालणार ना तसंच फिरवून. तुला दुपारनं मोठा खेकडा मारला. हां हां हां, बाराळा झाला की नाही चांगला? चांगलं झालं, चांगलं झालं. मित्रांनो ही खरं सांगू तुम्हाला, ही पारंपरिक शेती असं ह्याला म्हणायचं. कारण ट्रॅक्टरमध्ये आणि असं बैलाने केल्यामध्ये खूप फरक राहतो. तर ही पद्धत केलेली आहे भारी, मी माझं म्हणणं तर आहे. तर तुम्ही पण ह्यो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर नक्की मित्रांनो ही तुम्ही टेक्निक वापरून बघा, कारण ह्याच्यात लय भारी, लय नुकसान पण होत नाही. हा खेकडा मारायचा एक म्हणजे पहिल्यांदा झालंय, दुवारणी करायची आता. तर थोडा वेळ त्या बी आता जरा निवांत झाडाखाली बसतील आणि त्याच्यानंतर करतील. विषय काय आहे, ऊन लय खूप आहे. तर चालताना असं बोलताना सगळं असं धाप लागत्या. पण जाऊ दे, त्यांचं काम झाल्यानंतर ती आता करतील. आपण 4 वाजता येऊन जाऊन आणि येऊन परत फिरशी बघूया
की व्यवस्थित त्यांनी काम केलंच असणार आहे 100% गॅरंटीनं. त्यांनी न सांगता एवढं भारी. आपण याच्या आधीच त्यांची काम चालू केलेलं होतं. तर आल्यानंतर मी तुम्हाला दावलंच की बाबा जाऊया आपण जीवया त्याच्यानंतर शेतात व्यवस्थित काम चालले चला. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आपले 4 वाजलेत आणि शेतात आलेलो आहे. हे बघा मित्रांनो, हे असं केलेलं आहे. तर मित्रांनो मी आता जस्ट झाडाखाली बसलेलो आहे. तर विषय काय होता, 4 वाजले तरी मित्रांनो खूप असं ऊन आहे की आता असं म्हणजे रस्त्याने येताना असं इतके असं गरम झळा लागत होत्या ना चेहऱ्याला की म्हटलं आयुष्यपत काय पहिल्यांदा म्हणजे असं इतक्या झळं लागत होत्या. तर आता उन्हाळा सपत आला, ही भारी गोष्ट आहे. आता भात पेरणी ही चालू होईल, तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ दावेन. तर असं नाही आपल्याला जास्त करून शेतीच नाही दावायचं, आपल्याला बाहेर एक्सप्लोअर बी करायचं आहे. खूप फिरायची इच्छा तर आहे माझी मित्रांनो. पण काय होते घरची कामं बिमं आहे ते कामं करता फिरता बी येत नाही. ट्राय करीन मी बाहेर कुठंतरी जाण्याचा, ब्लॉग बनवण्याचा. तर मित्रांनो सपोर्ट करा तुमचा. आणि तुम्हाला आजचा असं व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करा मित्रांनो. काय म्हणजे की माझं काय बोललेलं चुकलं असेल किंवा काय असं तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करत राहा, मला बी भारी वाटेल. तर आपला व्हिडिओ असे म्हणजे ग्रोथ करत राहून दे एवढीच मी बोलेन. बाकी काय नाही, तुमची सपोर्ट असंच राहून दे एवढंच बोलणं आहे. आणि मी म्हणतो आजचा ब्लॉग मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे चांगला, तुम्हाला आवडलाच असेल. तर आता फिलहाल तर मी झाडाखाली बसलेलो आहे कारण ऊन खूप आहे. आणि आजोबासनी म्हणजे आबासनी घेऊन आलतो, ती अजून त्या माणसांचं चालूच आहे खेकडांनी ती मारायचं म्हणजे दुवारणी चालू आहे. तर ती झाल्यानंतर ती जातील. आता आपल्याला माल बी आणायचा आहे दुकानासाठी. तर मी तिकडे गेल्यानंतर आता मी इथंच ब्लॉग एंड करणार आहे कारण खूप आता पुढं मारायला जाताना हे ब्लॉग बनवू शकीन नाही शकीन. तर आजचा ब्लॉग इथं एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुमच्या मनातील ती चांगल्या गोष्टी लिहून टाका मित्रांनो. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.